गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ज्या वेळेमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओ पाहतायत त्या टाईमलाईनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, आज आपण पुन्हा एक लेक्चर्स घेतो आहे. त्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स बेस्ड ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड मॅग्नेटिझम. या 2 चॅप्टर्समधील असे महत्त्वाचे क्वेश्चन्स बेस्ड ऑन द इम्पॉर्टंट आर्टिकल्स और इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, जे की MSc CET असेल, जेई मेन असेल किंवा नीट असेल, आणखीन IIT सुद्धा क्वेश्चन्स विचारले गेले आहेत ह्या चॅप्टरवरती. तर असे क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर चला तर आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. ठीक आहे, तर आणखीन एक गोष्ट बघा, मी ज्या वेळेला एखादा क्वेश्चन तुम्हाला मी रीड करत असेल त्यावेळेला तुम्हाला तो क्वेश्चन एका साईडला डिस्प्ले होईल. ओके, पहिल्यांदा काय करा, तो डिस्प्ले झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करून थोडंसं ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि देन नंतरला जे मी सोल्युशन दिलेलं आहे तिकडे तुम्ही मूव ऑन केलं तरी चालेल. ठीक आहे. ओके, बघा पहिला क्वेश्चन आहे, 3 आयडेंटिकल चार्जेस आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल ABC हॅविंग ईच साईड A. If the force between any 2 charges is F, then the net force on each charge will be. ओके, ऑप्शन तुम्हाला 4 दिले आहेत. आता मी हा क्वेश्चन 24 नंबरचा क्वेश्चन आहे. हे माझ्याकडे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझमच्या बेसवर आहेत. ठीक आहे, तर ही क्वेश्चन पेपर आहे बऱ्यापैकी. ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स बघा, इथं बघा, हा क्वेश्चन IIT 1996ला पडलेला आहे, IIT 2004, AIEEE 2005, IIT 1997. म्हणजे असे फ्रिक्वेंटली विचारले जे गेलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण इथं सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, चालेल. आता पहिला क्वेश्चन आपण रीड केला, तर बघा त्यांनी काय विचारलं आहे, देन द नेट फोर्स ऑन ईच चार्ज विल बी. आता बघा आपल्याला त्यांनी काय दिलं आहे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हे क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणतो. ओके, सोल्युशन. तर त्यांनी काय दिलं, एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. ठीक आहे, सपोज ABC या तिन्ही ABC या पॉईंटला +Q आणि +Q म्हणजे लाईक किंवा आयडेंटिकल चार्जेस प्लेस केलेले आहेत. ओके, सेपरेशन बिटवीन ईच चार्जेस इज गिवन बाय स्मॉल a. ओके, अँड देन फाइंड द नेट फोर्स ऑन ईच चार्ज विल बी. ओके, आता प्रत्येक चार्जवरती म्हणजे बघा, फोर्स ऑन दिस पार्टिकल ड्यू टू B and C is equal to the force on this particle due to A and B, and force on this particle at a B due to A and C are equal in magnitude. Therefore, let us consider a point positive charge +Q at A. Okay, force on A due to B is away from the charge. Okay, therefore force on A due to B along the साईड B असणार आहे, बरोबर आहे का. सिमिलरली फोर्स ऑन A ड्यू टू C तो कसा असेल, असं असेल, हा फोर्स ऑन A ड्यू टू C, बरोबर आहे. देअरफॉर द रिपल्सिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज +Q ॲट A ड्यू टू चार्ज B इज इक्वल टू. ओके, मी असं म्हणू शकतो FAB इज इक्वल टू काय सांगा, 1/4πε0. आता बघा दोन्ही चार्ज आयडेंटिकल आहेत, Q म्हणजे Q² सेपरेशन बिटवीन देम A² म्हणजे इक्वेशन नंबर 1. सिमिलरली द रिपल्सिव्ह फोर्स का, दोन्ही चार्ज लाईक चार्जेस आहेत त्यामुळे रिपल्सिव्ह फोर्स असणार. द रिपल्सिव्ह फोर्स ऑन +Q चार्ज ॲट A ड्यू टू चार्ज Q ॲट पॉईंट C इज इक्वल टू म्हणजे FAC इज इक्वल टू किती असणार, सेम असणार आहे ना, आयडेंटिकल पार्टिकल्स आहेत, सेपरेशन सेम आहे. देअरफॉर 1/4πε0 Q² A², इक्वेशन नंबर 2. ओके, दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड सेम आहे. देअरफॉर मी ह्या दोन्ही फोर्सला म्हणजे FAB इज इक्वल टू FAC इज इक्वल टू F बार म्हणतो, चालेल. ठीक आहे, द अँगल बिटवीन F अँड
FAB अँड FAC म्हणजे ह्या दोन वेक्टरमधला अँगल किती असणार आहे? 60 डिग्री असणार आहे, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. देअरफोर थीटा इज इक्वल टू तुम्हाला भेटला 60 डिग्री. ओके, अँड वी नो दॅट फॉर डिटर्मिनिंग द रिझल्टंट कॅपिटल R इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला? ओके, ह्या ठिकाणी ह्याला आपण ए जर का म्हटलं आणि ह्याला बी म्हटलं तर R इज इक्वल टू काय असतं? A² + B² + 2AB cos θ. देअरफोर FAB ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, FAC ब्रॅकेट स्क्वेअर 2FAB FAC cos 60. बरोबर आहे का? ठीक आहे. आता बघा FAB इज इक्वल टू FAC इज इक्वल टू F आहे, म्हणजे मी याच्या व्हॅल्यू इथं पुट करू शकतो ना. देअरफोर बघा F² + 2 टाइम्स F इंटू F² cos 60 1/2. 2 गेट कॅन्सल. देअरफोर अंडर रूट काय बनेल? 3F². ओके, आणि यातून अंडर रूटमधून F बाहेर पडतं ना. देअरफोर अंडर रूट 3F. इट इज अ डिझायर्ड आन्सर. R इज इक्वल टू √3F. ऑप्शन नंबर डी. लक्षात आलं का? ओके, देन नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. आता इथंच आहे बघा, क्वेश्चन नंबर 26. ओके, क्वेश्चन नंबर 26. हे बघा, मी थोडा वेळ थांबतो हवं तर, कारण की तुम्ही जस्ट पॉज करा आणि ह्याचे आन्सर बघू शकता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फर्स्टचं. ठीक आहे, देन क्वेश्चन नंबर सेकंड बघू आपण. काय म्हटलं बघा, क्वेश्चन डिस्प्ले होईल, पॉज करून बघू शकता. मी रीड करतो. 2 पॉझिटिव्ह आयन्स ईच कॅरिंग अ चार्ज Q आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स D. इफ capital F is the force of repulsion between the ions, the number of electrons missing from each ion will be dash dash. असं विचारलं आहे. नंबर ऑफ आयन्स किती असतील त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर बघा, तर त्याने काय दिले? 2 पॉझिटिव्ह आयन्स आहेत. बरोबर आहे का? दोघांचा चार्ज सेम आहे, त्यामुळे ते काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. आणि सेपरेशन किती आहेत? किती दिलं त्यांनी? D दिलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे गोष्ट लक्षात बघायचं इथे क्वेश्चन नंबर सेकंड सोल्युशन. ठीक आहे, बाय कुलम्स आपल्याला माहिती आहे, बाय युझिंग कुलम्स लॉ. ओके, फोर्सची व्हॅल्यू काय बनेल रे? बिटवीन 2 आयन्स. ओके, हे 2 आयन्स दिले, सेपरेशन D दिलेलं आहे. ओके, +Q काय बनेल? 1/4πε0. ओके, Q² अपॉन D². बरोबर आहे का? बट वी हॅव Q इज इक्वल टू N टाइम्स E. याला आपण कोणतं म्हटलं होतं? एक प्रॉपर्टी आहे चार्जची, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. ओके, या प्रॉपर्टीवरून आपण लिहू शकतो ना, चार्ज ऑन एनी ऑब्जेक्ट इज इक्वल टू द इंटीजर मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. तो किती असतो? E इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁹ कुलम. बरोबर आहे का? तर बघा, Q इज इक्वल टू काय भेटलं? N × E भेटलेलं आहे. बरोबर आहे. वेअर N इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, अँड E इज इक्वल टू इलेक्ट्रॉनिक चार्ज. ओके, आणखीन आपल्याला काय सांगितलं आहे? द बॉडी इज पॉझिटिव्हली चार्ज. बरोबर आहे का? देअरफोर आता बघू आपण ह्या इक्वेशनचा यूज करू आपण. F इज इक्वल टू 1/4π आहे, तसंच 1/4πε0 Q². इथं Qची व्हॅल्यू काय भेटली? N × E म्हणजे काय? N² E² अपॉन काय? D². बरोबर ना? काढायचं काय आपल्याला? नंबर ऑफ आयन्स काढायचे आहेत ना. मग आपण काय करू? ह्या सगळ्या टर्म्स इकडं मल्टिप्लाय करू. देअरफोर N² इज इक्वल टू 4πε0 D². बरोबर आहे. 4πε0 D². F अपॉन काय येणार आहे? E². बरोबर आहे. आणि आपल्याला फक्त Nची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफोर N इज इक्वल टू अंडर रूट. बरोबर ना? 4πε0 D² F अपॉन E². दिस इज द आन्सर. बरोबर आहे. बघा, ऑप्शन नंबर कोणता येईल?
4 पाय इप्सिलॉन नॉट एफ 4 पाय एफ ई हां नाही 4 पाय इप्सिलॉन नॉट डी स्क्वेअर एफ अपॉन ई स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी. समजलं का? ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. क्वेश्चन नंबर आपण 3 बघू. हे मी खाली ठेवून देतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आपला 3 सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर 3. ओके. बघू आपण जे मोस्ट व्हॅल्युएबल किंवा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ते बघू. बाकीचे क्वेश्चन्स इझी आहेत, मी सॉल्व केलेत. ठीक आहे. पुन्हा आपण ज्या वेळेला आर्टिकल्स बघतो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट बघितला, इलेक्ट्रिक फील्ड डिस्कस केलं, तर त्या कन्सेप्टच्या रिलेटेड जे पॉसिबल न्यूमेरिकल्स बनतील ते पॉसिबल न्यूमेरिकल आपण सॉल्व करून घेतलेले आहे. ठीक आहे. किंवा घेत चालू. ओके. देन तर क्वेश्चन नंबर आपण इथं AI ट्रिपल हा वाला घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. ओके. काय म्हटलं बघा, 2 point charges plus 8q and minus 2q are located at x is equal to 0 and x is equal to L respectively. Full stop. What is the location of a point on the x-axis from the origin at which the net electric field due to these 2 point charges is 0? Okay. Then solution बघायचं आपल्याला. सोल्युशन बघायचं. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 अनलाईक चार्जेस दिले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी ड्रॉ करतो. ठीक आहे. प्लस 8q एक चार्ज आहे आणि मायनस 2q एक चार्ज आहे. ओके. ह्या दोघांमध्ये जे काय सेपरेशन आहे, ह्या दोघांमध्ये जे काय सेपरेशन आहे ते कॅपिटल L आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि आपण काय करू, जो पॉईंट P असणार आहे ॲट इक्विलिब्रियम किंवा ज्या ठिकाणी नेट इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ ही 0 असेल, तर बघा तो जो का पॉईंट P घेणार आहे, सपोज ही ॲक्सिस असेल, आपण पॉईंट P इथं घेतो. काय घेतो त्याचं कारण काय आहे की ॲट अ पॉईंट Pलाच जे नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे ह्या दोघांमुळं ते काय होणार आहे, 0 होणार आहे. जर का तुम्ही पॉईंट हा इकडे शफल केला तर बघा याच्यामुळं ह्या पॉईंट चार्जवरती जो फोर्स असेल तो मॅक्झिमम असेल, रिपेल करेल ना तो. ओके. आणि याच्यामुळं जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो निग्लिजिबल असेल. त्यामुळे ह्या ठिकाणी इक्विलिब्रियम किंवा एक स्टेबल कंडिशन येणार नाही किंवा ह्या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणीसुद्धा येणार नाही. बरोबर आहे का? इफ P इज बिटवीन A अँड B, काय म्हटलं मी, इफ P इज बिटवीन A अँड B द 2 fields will act in the same direction and the resultant field cannot be 0. लक्षात आलं का? तेव्हा आपण ह्या Pला लेफ्ट हँड साईडला किंवा इन बिटवीन 2 चार्जेस नाही ठेवू शकत. तर आपण ज्या ठिकाणी पॉईंट P ड्रॉ केला आहे त्याच ठिकाणी आपल्याला Pला पुट करायला लागेल. ओके. तर बघा ह्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 0 असेल, ही x इज इक्वल टू L असणार आहे. ओके. आणि हे जे काही डिस्टन्स आहे ते सपोज करा स्मॉल r आहे. बरोबर आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करू, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लस 8q चार्ज, बरोबर आहे का, त्याला आपण E1 म्हटलं. ते काय येणार आहे सांगा, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 8q अपॉन, आता डिस्टन्स डी स्क्वेअर ना, L प्लस आर स्क्वेअर. बरोबर आहे. अँड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू मायनस 2q चार्ज ऑन दिस पॉईंट P चार्ज. ओके. देअरफॉर E2 बार इज इक्वल टू काय येणार सांगा, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट, आता 2q अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे का. आणि आपण असं अज्युम केलेलं आहे की P या पॉईंटला, ओके, नेट फील्ड जे आहे ते 0 होतं. आणि तर आपण काय म्हणू शकतो सांगा की E1 इज इक्वल टू E2. बरोबर आहे. और E1 मायनस E2 इज इक्वल टू 0. ओके. आता ह्या दोन इक्वेशन्स आपण यूज करूया. E1ची व्हॅल्यू किती आहे, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 8q अपॉन L प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 2q अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे का. आता बघा काय काय कॅन्सल होतं, हे कॅन्सल होऊन जाईल.
लक्षात आलं. देन शिल्लक राहतं 8Q अपॉन L प्लस आर, हे आर व्यवस्थित करायचे, L प्लस आर इज इक्वल टू 2Q, हे प्लस आहे तिकडे आपण मायनस इकडे केल्यानंतर प्लस होईल 2Q अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे का. देन आता बघा 4R स्क्वेअर इज इक्वल टू L प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलं समजलं ना, आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. ओके. देन ओके 4R स्क्वेअर इज इक्वल टू L प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रिमूव्ह करू. मग काय उरेल 2R इज इक्वल टू L प्लस आर. बरोबर आहे का. देअरफॉर L इज इक्वल टू हा आर प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस, L इज इक्वल टू काय बनेल आर बनेल. बरोबर आहे का. तेव्हा बघा P इज ॲट अ डिस्टन्स, कारण की बघा हा जो काय आर आपण अजूम केलेला आहे तो त्याची व्हॅल्यू L इतकी आहे ना, म्हणजे L प्लस L 2L येईल ना. त्यामुळं डिस्टन्स ऑफ P इज ॲट अ डिस्टन्स ऑफ L प्लस L इज इक्वल टू ट्वाईस L फ्रॉम द ओरिजिन. लक्षात आलं. ठीक आहे. दिस इज द आन्सर. ओके. देन आपण काय करू, क्वेश्चन नंबर तर झाला क्वेश्चन नंबर 55 बघू आपण. चालेल. काय म्हटलं बघा क्वेश्चन नंबर 55मध्ये एक तुम्हाला फिगर दिलेली आहे, इथे दिसते बघा. मी क्वेश्चन डिस्प्ले करतो आहे, तुम्ही नीट बघून घ्या ते पॉज करून. अ मेटॅलिक सॉलिड स्पियर इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके. एक मेटॅलिकचा स्पियर आहे, मेटॅलिक ऑब्जेक्ट आहे जो एका युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आपण असं घेऊ ई बार इज इक्वल टू ई नॉट आय कॅप घ्या तुम्ही. आता अलॉंग मी आय कॅप याचं काय अलॉंग द एक्स ॲक्सिस आपण अज्युम केलं, तिने डायरेक्शन दाखवलं त्यामुळे मी म्हटलं. ठीक आहे. आणि काय म्हटलं पुढं, इन अ गिवन फिगर फ्यू पाथ्स ऑफ द लाईन्स ऑफ फोर्स आर शोन, विच पाथ विल बी फॉलोड बाय लाईन्स ऑफ फोर्स. कोणता पाथ लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ती फॉलो कर असं विचारलं आहे. ठीक आहे. पाथ नंबर 1, 2, 3 या 4. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर येतं ऑप्शन नंबर डी 4. 4 नंबरचा जो का पाथ आहे तो फॉलो करेल. ठीक आहे. तर आपण ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्ड डिस्कस केलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं, द रिजन अराउंड एनी चार्ज पार्टिकल, द रिजन अराउंड एनी चार्ज पार्टिकल इन विच द कुलम फोर्स और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज एक्सपिरियन्स्ड बाय अदर पार्टिकल. ओके. त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. त्याच्या प्रॉपर्टीज काय होत्या, ओके, किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, ओके, त्याच्या प्रॉपर्टीज काय होत्या ते पिक्चरली सुद्धा आपण बघितलं होतं. तर आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ह्या ठिकाणी जो सरफेस आहे मेटॅलिक सरफेस आहे किंवा स्पियर आहे, तर त्याला आपण असं म्हणू शकतो द सरफेस ऑफ मेटॅलिक कंडक्टर और स्पियर इज ऑलवेज इक्विपोटेन्शियल सरफेस. जो आपण ह्या ठिकाणी जे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे ना त्यामध्ये पुट केलेला जो स्पियर आहे तो इक्विपोटेन्शियल सरफेसचा आहे. ओके. त्यामुळे आपल्याला माहिती आहे एक प्रॉपर्टी अशी आहे, द इलेक्ट्रिक फील्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ स्पियर. ओके. त्यामुळे बघा ऑप्शन नंबर 1 हा तर ऑप्शन नंबर 2 आणि 3 येणारच नाही, कारण की ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स थोड्याशा एंटर झाल्या आणि नंतर मग टिल्ट झालं. तर टिल्ट का झालं हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. 2 आणि 3 तर येणारच नाही ऑप्शन. बरोबर आहे का. आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण म्हटलं आणखीन एका प्रॉपर्टीजमध्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्समध्ये असं म्हटलं आहे, अंडर दी इलेक्ट्रोस्टॅटिक्स कंडिशन, अंडर दी इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन, ओके, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इनसाइड द कंडक्टर इज अब्सेंट और झिरो असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का. त्यामुळे ह्या 2 ऑप्शन तर येत नाहीत. आणखीन राहिली गोष्ट काय, ज्या फील्ड लाईन्स आहेत ते एखादा जर काय सरफेस असेल कंडक्टरचा तर त्याला परपेंडिक्युलर असतं. बरोबर आहे का. आणि हे तुम्हाला ह्या सगळ्या 3 गोष्टी ह्या पाथ नंबर 4मध्ये दिसत आहेत. ओके. काय काय सांगितलं तुम्हाला की ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्या बरोबर परपेंडिक्युलर असतात सरफेसला कंडक्टरच्या. ठीक आहे. किंवा आता ह्या त्या साईडून फिरल्या आहेत बघा, त्या साईडून म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा हां, आता हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स
युनिफॉर्मिटी फील्ड नसेल आणि ह्या ठिकाणी जर का मी एखादा पॉझिटिव्ह चार्ज ठेवला असेल, पॉझिटिव्ह चार्ज, तर ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतात रे, तर फॉर एक्झाम्पल इथून अशा आल्या तर त्या टिल्ट होतात ना, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जी इथून अशी लाईन आली, इथून अशी लाईन आली, तर ती टिल्ट होते किंवा आपला रस्ता बदलते ती. ओके. आणि ते जर का इथं निगेटिव्ह चार्ज असतात तर ह्याच फील्ड लाईन्स काय होतात, म्हणजे येत असताना आतमध्ये झुकतात त्या, बरोबर आहे का, ह्याच्याकडे झुकतात, वळ्या येतात. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टीच्या बेसवर हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येईल आणि ऑप्शन येतो डी. ओके. अँड देन लास्ट क्वेश्चन किंवा क्वेश्चन नंबर 4 घेऊ आपण. सॉरी, क्वेश्चन नंबर 4. ओके. क्वेश्चन नंबर 4 सोल्युशन. ठीक आहे. बघा पुन्हा एक फिगर दिली आहे आपल्याला. ठीक आहे. त्यामध्ये विचारलं आहे, पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करून घेऊ. 3 निगेटिव्ह पॉईंट चार्जेस -q each and 3 पॉझिटिव्ह पॉईंट चार्जेस +q and +q. अच्छा. ठीक आहे. आर प्लेस्ड ॲट द वर्टायसेस ऑफ अ रेग्युलर हेक्झागोन ॲज शोन इन फिगर. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ q will the electric field at O due to the 5 charges at A, B, D, E, F be twice the electric field at center O due to charge Q at C center. ओके. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की द इलेक्ट्रिक फील्ड्स ॲट द सेंटर O, ओके, ड्यू टू द चार्ज ॲट A and D, ओके, ॲज वेल ॲज चार्ज ॲट अ B and E आर इक्वल अँड अपोजिट आहेत ना. -q तर -q आहे. ओके. तर +q आहे, +q आहे, बरोबर आहे का. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो का की द रिझल्टंट फील्ड ॲट O ड्यू टू दिस पॉईंट, म्हणजे कुठले A and D, B and E, बरोबर आहे का, हे एकमेकाला कॅन्सल आउट करेल आणि ते 0 बनेल, बरोबर आहे का. परंतु बट द चार्ज -q at F it produces an electric field at O, बरोबर आहे का. जो चार्ज ॲट Fला आहे -q तो इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल आणि ते कसं असणार आहे, FC असं असणार आहे ना, FC असं असणार आहे, बरोबर आहे का. ठीक आहे. आणि ते जर का आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड डिफाईन करायचं असेल तर आपण असं करू शकतो, E बार इज इक्वल टू 1/4πε0 QR², बरोबर आहे का. अँड इट इज डायरेक्टेड अलॉंग OF, बरोबर आहे का. ठीक आहे. म्हणजे या डायरेक्शनमध्ये ते असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड. याला आपण E1 जर का म्हटलं तर. ओके. दिस इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट O. आणि हेच काय असणार आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट O असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नाव आता बघा त्यांनी पुढं काय म्हटलं आहे, इथं रिमेनिंग चार्जेस आहेत, म्हणजे A ॲट पॉईंट A, B, D, E आणि F. ओके. यामुळे जे काय प्रोड्यूस होणारं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे E2, ओके, तर ते काय असणार आहे 1/4πε0 Q/R², बरोबर आहे का. म्हणजे पॉईंट Qमुळं जनरेट होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डच्या ट्वाईस असणार आहे. सपोज करा ह्याला जर का तुम्ही E1 म्हटलं असेल, ओके, तर हे 2 टाइम्स E2 असणार आहे, बरोबर आहे का. याचा अर्थ काय, हे जर का दोघांचं जर काय इक्वल व्हॅल्यू असेल किंवा काय म्हणता येईल, ह्या दोघांमुळे तयार होणारं जे काय नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे ते जर काय 0 असेल तर मी असं लिहू शकतो का, E1 इज इक्वल टू 2 टाइम्स E2 लिहू शकतो ना. आता E1ची व्हॅल्यू किती आहे, 1/4πε0 Q/R² इज इक्वल टू 1/4πε0 Q/R², बरोबर आहे. म्हणजे 4 ते कॅन्सल काय होतं, हे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. देन आणखीन काय राहतं, इथं 2 मल्टिप्लाय करायचं ना, 2 मल्टिप्लाय म्हणजे काय राहणार, सॉरी तर 2 मल्टिप्लाय होणार आहे. त्यामुळे काय तर Q इज इक्वल टू काय उरतं, एक R² पण कॅन्सल होतं, काय उरेल फक्त Q इज इक्वल टू 2 टाइम्स Q. ओके. देअरफोर विचारलं काय, कॅपिटल Q इज इक्वल टू Q/2. ओके. जो चार्ज ॲट अ पॉईंट Cला आहे त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती Q/2 इतकी आहे. ओके. आणि हेच आपला आन्सर असेल, लक्षात आलं. कारण की बघा
जे पॉईंट चार्जेस ॲट ए आणि डीला आहेत आणि ई आणि बीला आहेत, त्याच्यामुळं तयार होणारे जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहेत ते अपोजिट डायरेक्शन आहे, त्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल करेल किंवा त्या ठिकाणी झिरो बनतं इलेक्ट्रिक फील्ड. मात्र ॲट पॉईंट एफमुळे ओके ओरिजिनला जो पॉईंट चार्ज आहे त्याच्यावरती जे जनरेट होणार इलेक्ट्रिक फील्ड E1 ओके आपण अज्युम केलं. ओके सिमिलरली ॲट पॉईंट क्यू मुळे जे काही इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होतं ते रिमेनिंग ऑल पॉईंट्समुळं असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डपेक्षा 2 टाईम्स जास्त आहे, ट्वाईस आहे ते, तेव्हा आपण त्याला काय म्हटलं 2 टाईम्स E2. ओके आणि या दोघांचा जो काय रिझल्टंट आहे तो नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे ते जर झिरो असेल तर आपण असं लिहू शकतो ना E1 = 2 टाईम्स E2. बरोबर आहे का? ठीक आहे. देअरफोर ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला फायनल आन्सर काय भेटतं Q = कॅपिटल Q = स्मॉल q/2. ओके